श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, परवा वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमाची पूजा कशी करायची, त्याचा मुहूर्त काय आहे, याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे. मुहूर्त लवकरचा आहे, त्याच्यामुळे लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला तयारी करायची आहे, नैवेद्य बनवायचा आहे आणि त्या मुहूर्तामध्ये जाऊनच आपल्याला वडाची पूजा करायची आहे. पण वडाची पूजा करून झाल्यानंतर, ओटी भरून झाल्यानंतर प्रत्येक सुवासिनीला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कोण करू शकतं? सुवासिन करू शकते किंवा कुमारिका देखील हा उपाय करू शकते. बघा, वडाची पूजा ही सुवासिनच करत असते, पण कुमारिका हा उपाय करू शकतात. त्यांच्या चांगला वर मिळावा किंवा एज्युकेशनसाठी जे काही असतील त्यांच्या इच्छा, त्याच्यासाठी कोणाकोणासाठी आपण हे करू शकतो. बघा, तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करा किंवा मग तुमच्या मुलासाठी करा, तुमच्या मुलीसाठी करा. तुम्हाला ज्याच्यासाठी उपाय करायचा आहे त्याच्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पानावर हे शब्द लिहून करायचा आहे. बघा, पण आता वडाची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही वडाची पूजा केली, प्रदक्षिणा घातली, ओटी भरली, त्यानंतर वापस येताना वडाचं झाड एवढं मोठं असतं ना, त्याचे पानं इकडे तिकडे पडलेले असतात. त्यातील एक पान घ्यायचं आहे आपल्याला. खराब नाही झालेलं, कुठेही फाटलेलं नाही किंवा अर्धवट पान नाही घ्यायचं आहे. स्वच्छ ताजं पान घ्यायचं आहे. पान कृपया तोडू नका. वटपौर्णिमे दिवशी वडाचं पान तोडायचं नाही आहे. आपल्याला खाली पडलेलं एखादं पान घ्यायचं आहे आणि घरी येऊन ते पान, म्हणजे घरी येताना आपल्याला ते पान घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कधीही हा उपाय केला तरी चालेल. काय आहे उपाय? तर ते पान घ्यायचं, घरी आल्यानंतर एकदा परत तुम्ही त्याला पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इच्छा लिहायची आहे. इच्छा कोणतीही असू द्या, मग तुमची शिक्षणासाठी असू द्या, संतानप्राप्तीसाठी असू द्या. आपल्या इच्छा खूप साऱ्या असतात, कोणाच्याच इच्छा कधी संपत नाहीत, पण त्याच्यावरती एकच इच्छा लिहायची आहे. 4-5 इच्छा लिहायच्या नाहीत किंवा एका वेळी 4-5 पानं घेऊन येणार आणि प्रत्येक पानावर वेगवेगळी इच्छा लिहिणार, असं करायचं नाही आहे. एका पान आणायचं आहे आणि एकाच पानावर आपल्याला जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे. वरती आपल्याला ओम काढायचं आहे आणि खाली मग तुमचं शिक्षण असेल किंवा मग तुमचं संतानप्राप्ती असेल, घर असेल, आर्थिक परिस्थिती, जी काही इच्छा असेल ती एका शब्दामध्ये आपल्याला तिथे लिहायची आहे. नंतर ते पान देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, प्रार्थना करायची आहे. आपण पानावर एकच शब्द लिहायचा आहे की मला संतानप्राप्ती पाहिजे, फक्त संतानप्राप्ती एवढंच लिहायचं आहे. पण प्रार्थना करताना तुम्ही मनापासून आपली इच्छा व्यक्त करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे, मला संतानप्राप्ती हवी आहे किंवा माझ्या मुलाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, MBBSला ॲडमिशन, कशाला काय जे काही असेल तुमचं, किंवा मुलाचं लग्न ठरत नाही आहे त्याच्यासाठी असेल, ती तुम्हाला प्रार्थना तुम्ही ती ब्रीफमध्ये करू शकता. फक्त पानावर लिहिताना आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे आणि त्यानंतर ते पान आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. सोमवारचा पूर्ण दिवस रात्र ते पान तिथेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुमची देवपूजा करते वेळी तुम्ही ते पान काढून तुम्ही मग जवळ कुठेतरी मंदिराच्या इथे नेऊन तुम्ही ते पान हे करा किंवा एखाद्या झाडाच्या इथे माती असेल त्याच्याखाली तुम्ही पान घालू शकता किंवा मग पाण्याच्या प्रवाहित, जिथे पाणी प्रवाहित होत असेल तिथे ते पान तुम्ही प्रवाहित केलं तरी चालेल. अगदी साधा सोपा उपाय आहे. बघा, कुठलाही उपाय केल्यानेच पूर्ण होतो असं नाही आहे, त्याच्यासाठी मेहनत करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त उपाय कराल आणि मेहनत नाही कराल, त्याच्यासाठी प्रयत्न नाही कराल तर तुमचा उपाय पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे मेहनत करा, प्रयत्न करा आणि त्यासोबत उपाय करा. उपाय करण्याने आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते, ती करण्याची इच्छा अजून जास्त निर्माण होत असते. म्हणून आपल्याला हे काम करायचं असतं आणि त्यासोबत मेहनत देखील करायची असते. देवावरती श्रद्धा विश्वास ठेवायचा असतो. कोणताही उपाय श्रद्धा आणि विश्वासाने ठेवला ना, कोणताही उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला ना तर नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण होत असते. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.